तीन गोष्टी पाहणार आहोत की ज्या तीन गोष्टी आपण स्वीकारल्या पण पाहिजेत आणि त्याचा त्याग पण केला पाहिजेत. अशा तीन गोष्टी कोणत्या आहेत तर बघा, तीन व्यक्तींचा मान राखा. म्हणजे त्या तीन व्यक्ती कोणत्या तर आई, वडील आणि गुरु. तिघांपासून सावधान राहा. तर कोणापासून सावधान राहिलं पाहिजे? चोरी, निंदा आणि असत्य या तिन्ही गोष्टींपासून सावधान आपल्याला राहिलं पाहिजे. तिघांना ताब्यात ठेवा. तिघांना ताब्यात ठेवायचं म्हणजे कुणाकुणाला ठेवलं पाहिजे? क्रोध, मिजाज आणि जीभ या तिन्ही गोष्टींना घसरून देऊन उपयोग नाही, त्या आपल्या ताब्यातच ठेवल्या पाहिजेत. तिघांची चेष्टा करू नका. अपंग, वेडा, वृद्ध तिघांना जवळ ठेवलं पाहिजे. नम्रता, आदर, धैर्य तीन गोष्टींना स्वाधीन ठेवलं पाहिजे. राग, जीभ, इच्छा तीन गोष्टींसाठी भांडलं पाहिजे. अब्रू, देश, मित्र तीन गोष्टींचा तिरस्कार केला पाहिजे. निर्दयता, गर्व आणि कृतज्ञता तीन गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत. कर्ज, कर्तव्य, मर्जी तीन गोष्टींपासून स्वतःच नेहमी वाचवले पाहिजे. वाईट सवय, स्वार्थ आणि निंदा तीन गोष्टींना कायम सांभाळलं पाहिजे. धन, धर्म आणि अश्रू तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मेहनत, विद्या, ईश्वर तीन गोष्टी पुन्हा कधीही मिळत नाही. आई, वडील आणि तारुण्य तीन गोष्टी कायम पाळल्या पाहिजेत. शहाणपणा, चांगुलपणा आणि सहनशीलता अशा या तीन गोष्टी आहेत की ज्याचं आपण नेहमी अनुसरण केलं पाहिजे.